गोमंतकाची मराठी परंपरा फार जुनी आहे. पोर्तुगीज पहिल्यांदा जुन्या गोव्यात पोहोचले तेव्हा तिथले लोक संत नामदेवांचे अभंग गात असत. प्रोफेसर बाळकृष्ण वामन सावर्डेकरांच्या एका पुस्तकाला इतिहासकार पांडुरंग पिसुर्लेकरांनी प्रस्तावना लिहिलेली आहे. त्यात त्यांनी जेजुईट मिशनऱ्याच्या पत्राचा उल्लेख केला आहे. जेजुईट मिशनरी फादर सेबॅस्टियान गोन्साल्विस हे दिनांक 26 नोव्हेंबर 1565च्या आपल्या पत्रात असं लिहितात की हिंदूंचे धर्मांतर होण्यापूर्वी ते जुन्या गोव्यातल्या रस्त्यातून मराठी संतकवी नामदेवांचे जरी उपजोनी संसारी एक वेळ देखसी पंढरी हे गीत गात फिरत असत. त्याच जुन्या गोव्यात 1815 मध्ये जन्मलेले मडगावचे गोविंद नारायण माडगावकर मुंबईला जातात आणि तिथं आधुनिक मराठी भाषा घडवण्यास जी कामगिरी बजावतात ती सारी विस्मयचकित करणारी अशीच आहे. अर्वाचीन काळातल्या सुरुवातीच्या पहिल्या 4 प्रमुख वाङ्मय सेवकांपैकी गोविंद नारायण माडगावकर हे एक मानले जातात. पहिले सदाशिव काशीनाथ छत्रे, दुसरे बाळ गंगाधर शास्त्री जांभेकर, तिसरे हरी केशवजी पाठारे आणि चौथे गोमंतकातून मुंबईला गेलेले गोविंद नारायण माडगावकर अर्थात गो ना माडगावकर. त्यांच्या बहुतेक पुस्तकांवर लेखक म्हणून गोविंद नारायण असंच नाव आहे. पूर्वी म्हणे आडनावं लिहिण्याची प्रथा नव्हती. उदाहरणार्थ दादोबा पांडुरंग, भाऊ दाजी, नारायण दाजी. मुंबई विद्यापीठाची स्थापना झाल्यानंतर आडनावं लिहिली जाऊ लागली. माडगावकरांच्या वडिलांचे गोव्यातल्या मडगाव शहरात तपकीर आणि इतर औषधांचं दुकान होतं. मुंबईत जाऊन तपकिरीचा व्यापार केल्यास अधिक फायदा होईल म्हणून नारायण माडगावकर आपल्या कुटुंबासमवेत मडगावहून मुंबईला गेले. त्या काळात लहान मुलांनाही तपकिरीचं वेड होतं. बाबा पद्मनजी यांनी माडगावकरांशी संबंधित असलेली एक आठवण सांगितली आहे. गोना माडगावकर ज्या शाळेत शिक्षक होते त्याच शाळेत पुढे यमुना पर्यटन ही मराठीतली पहिली सामाजिक कादंबरी लिहिणारे पद्मनजीही शिकत होते. त्यांच्या मित्रांनी तपकिरीची डबी एकमेकास देऊन ती ओढण्याचा एक लहानसा क्लब केला होता. ही गोष्ट शिक्षक गोविंद नारायणांच्या नजरेस पडली. तेव्हा त्यांनी त्या मुलांच्या वर्गातल्या मास्तरांना ते सांगितलं. मास्तरांनी मुलांना शिक्षा काय द्यावी? तंबाखूपासून होणारी हानी या विषयावर दुसऱ्या दिवशी निबंध लिहून आणणे. त्याप्रमाणे बहुतेक विद्यार्थ्यांनी आणले निबंध लिहून. मास्तरांनी निबंध वाचायला सांगितलं तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की मुलांनी व्यसनाला प्रतिकूल मतं मांडली होती आणि अनुकूलसुद्धा. जेव्हा पद्मनजी यांची निबंध वाचनाची पाळी आली तेव्हा म्हणे त्यांनी उभं राहून म्हटलं, आजपासून मी तपकीर ओढण्याचे सोडून दिले. हाच माझा निबंध. तेव्हा तंबाखूच्या विरुद्ध मुलांनी टाळ्या पिटल्या व गोविंद नारायण साहेबांना फार संतोष वाटला असं पद्मनजी लिहितात. मडगावहून मुंबईला गेलेला बाप तपकिरीपासून पैसे कसे मिळतील याचा विचार करीत होता, तर मुलगा मात्र लहान मुलांना तपकिरीचं व्यसन लागू नये याची काळजी घेत होता. उत्तम शिक्षक म्हणून माडगावकरांचा नावलौकिक होता. मुंबईतल्या फ्री चर्च असेंब्लीच्या शाळेत 30 वर्ष त्यांनी अध्यापन केलं. ते खाजगी वर्गातही मराठी इंग्रजी शिकवत असत. पारशाचे डॉक्टर भाऊ दाजी हे त्यांचेच विद्यार्थी होते. दीर्घकाळ केलेलं अध्यापन कार्य, लोकांच्या उन्नतीकरिता केलेले अव्याहत प्रयत्न आणि वाङ्मय विषयक कामगिरी याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी म्हणून निवृत्तीच्या वेळी त्यांना मोठ्या रकमेची थैली देण्यात आली होती.
अनेक ठिकाणी याचा उल्लेख आढळतो. त्यांच्या काळात नियतकालिकातून गद्यलेखन केलं जायचं. निबंधाच्या जवळ जाईल असं ते लेखन होतं खरं, पण निबंध हा वाङ्मय प्रकार जाणीवपूर्वक हाताळला जात नव्हता. शिवाय सुरुवातीच्या काळातलं बरंचसं वाङ्मय भाषांतर वजा होतं. याच काळात गोना माडगावकर यांनी ज्ञानप्रसारक या नियतकालिकामधून उत्कृष्ट निबंध लिहिले. मराठी निबंध वाङ्मयाचा पायाच रचणारे हे निबंध होते. नवी पिढी नीतिमान व्हावी, त्यांच्यामध्ये स्वतंत्रपणा रुजावा, स्वतंत्रपणा हा शब्द त्यांचाच, ही त्यामागची भावना होती. माडगावकरांनी निबंध लिहिले. अगदी पत्रावळी व द्रोण हेही त्यांच्या निबंधाचे विषय होते. त्या काळी मुंबईत पत्रावळीचा मोठा व्यापार चाललेला होता आणि प्रतिवर्षी लाखो पत्रावळी गोव्यातून तिथं जात असत. मराठीत सर्वसंग्रह नामक ग्रंथ असावा हा विचारही पहिल्या प्रथम त्यांनी मांडला. माडगावकरांना कादंबरी लेखनातही पहिलेपणाचा मान मिळायला हवा असं प्राध्यापक का प्रियोळकर आणि बाद सातोसकर यांचं म्हणणं होतं. बाबा पद्मनजी यांच्या 1857मधल्या यमुना पर्यटन या कादंबरीपूर्वी माडगावकरांचे नवल ज्ञानप्रसारकमधून प्रसिद्ध झालेलं होतं. त्या काळी कादंबरीला नवल हा शब्द वापरला जात होता. जुने गोवे येथे जन्मलेल्या या लेखकानं कादंबरीतल्या एका बंदराचं नाव लाल बंदर आणि प्रदेशाचं नाव करमाळी असं ठेवलं आहे. ही नावं गोव्यातल्या रायबंदर आणि करमळी या गावांच्या नावांची आठवण करून देणारी आहेत. माडगावकरांनी शुचिर्भूतपणा, ऋणनिषेधक बोध, नीती संवाद, हिंदू लोकांच्या रीती सुधारण्याचा बोध, सत्यनिरूपण, दारूपासून अनर्थ, वृक्ष वर्णन, लोखंडी सडकांचे चमत्कार, सुलेखन विद्या अशी कित्येक पुस्तकं लिहिली. व्यवहारोपयोगी नाटक व भोजन बंधू पान तंबाखू अशी नाटकंही त्यांनी लिहिली. 1850च्या सुमारास लिहिलेलं व्यवहारोपयोगी नाटक रंगभूमीवर आलं नसावं, पण संवाद रूपानं लिहिलं गेलेलं हे लिखाण म्हणजे मराठीतलं पहिलं लिखित नाटक होय असं सातोसकरांनी म्हटलेलं आहे. याशिवाय त्यांची निबंध आणि व्याख्यानांची पुस्तकं आहेत, गुजराती पुस्तकं आहेत, हिंदी भाषांतरं आहेत. मुंबईचं वर्णन हे माडगावकरांचं सर्वात महत्त्वाचं पुस्तक. 1863मध्ये म्हणजे मुद्रणकला बाल्यावस्थेत असताना त्यांनी हे पुस्तक सुमारे 450 पानांचं लिहिलं. मराठी भाषेतलंच नव्हे तर देशी भाषांमधलं हे पहिलं स्थलवर्णन म्हटलं जातं. न र फाटक यांनी मुंबईचे वर्णन या दुसऱ्या आवृत्तीच्या प्रास्ताविकात या पुस्तकाचं ऐतिहासिक मोल अधोरेखित केलेलं आहे. राजशम वाळिंबे यांनी आकर्षक गद्याचा सुंदर नमुना म्हणून या पुस्तकाचा उल्लेख केला आहे. गंगाधर गाडगीळांच्या साहित्याचे मानदंडमध्ये या पुस्तकाचं सुंदर रसग्रहण वाचायला मिळतं. स्वभाषेस प्रौढी कशी येईल या शीर्षकाचा त्यांचा एक निबंध जुन्या पाठ्यपुस्तकात होता. कित्येक विद्यार्थी स्वतःच इंग्रजी भाषेचे मर्मज्ञ समजून त्या भाषेशिवाय दुसरीकडे लक्ष देत नाहीत. त्यामुळे त्यांची अवस्था इदमच नास्ति परम न लभ्यते म्हणजे हेही नाही आणि तेही नाही असे होते असं ते म्हणतात. माडगावकर लिहितात, जो पुष्कळ खातो तो अधिक बळकट होतो असे नाही. तसेच जो केवळ पुस्तके वाचितो त्याची बुद्धी गोंधळून जाते आणि पुढे काय करावे हे त्यास समजत नाही. परंतु जो थोडे वाचतो आणि त्याचवर विचार करून ते स्वभाषेत लोकांत प्रकट करीतो त्याचे ज्ञान बळकट होऊन तो योग्यतेस पोचतो. मराठी निबंधाचा चांगला पाया रचणारे हे लेखक त्या काळातली चिपळूणकरांची निबंधमाला वगैरे पाहू शकले नाहीत. कारण वयाच्या 50व्या वर्षीच
त्यांचं निधन झालं. गोना माडगावकर यांनी 19व्या शतकाच्या मध्यास अध्यापन, भाषण आणि लेखन याद्वारे प्रबोधनाचं कार्य केलं. मुंबईचे वर्णन हे पुस्तक म्हणजे मुंबईतल्या या पहिल्या गोमंतकीय मराठी शिक्षकाचं अक्षर स्मारकच म्हणावं लागेल.